बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या। अंजनगाव सुरजीला भीषण वादळाचा तडाखा, मुसळधार पावसाने हाहाकार, 317.80 हेक्टर पिकांचे नुकसान। सविस्तर बातमी अशी की सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या भीषण वादळाने संपूर्ण तालुक्यात मोठा कहर घडवला। काही क्षणांत आकाश कडाडून प्रचंड वेगाच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले। या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वादळाचा सर्वाधिक फटका दळणवळण व्यवस्थेला बसला। अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही तास ठप्प झाली। तसेच तुटलेल्या विद्युत तारा आणि वीजखांबांमुळे संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला। अंधार पसरल्यानंतर नागरिकांना पाणी, मोबाईल नेटवर्क व इतर मूलभूत सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। घरांचे व व्यावसायिक आस्थापनांचेही मोठे नुकसान झाले आहे। अनेक घरांची पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी भिंतींचे नुकसान झाले। गोठ्यांतील छप्पर उडाल्याने जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान आठवडी सोमवारी भरणारा बाजारही या वादळाच्या तडाख्यात सापडला। मुसळधार पावसामुळे बाजार पूर्णपणे धुळीस मिळाला असून अनेक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। वाऱ्याच्या वेगामुळे दुकानांवरील टाकलेली ताडपत्री उडून गेले, साहित्याची नासधूस झाली आणि अनेक व्यापाऱ्यांचे मालही भिजून खराब झाला। या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून शासनाने तत्काळ उपाययोजना करून मदत करावी अशी मागणी पुढे येत आहे। दरम्यान शेतातील पिकांचे नुकसानीचे चित्र अधिकच गंभीर बनले आहे। प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील तब्बल 317.80 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून 55 गावे बाधित झाली आहेत। यामध्ये 106 एकर गहू, 7 हेक्टर हरभरा, 4 हेक्टर ज्वारी, 90 हेक्टर कांदा, 58 एकर केळी, 11 एकर पपई, 29.80 हेक्टर लिंबू व 1 हेक्टर आंबा या पिकांचा समावेश आहे। ही माहिती अंजनगाव सुरजी तालुका कृषी अधिकारी कुमारी भारती जाधव यांनी दिली आहे। ओबी पिके वाऱ्यामुळे पूर्णतः खाली पडली असून साचलेल्या पाण्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत। दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त पिकांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी होत आहे। तसेच सर्व बाधित शेतकरी व व्यापाऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व मोबदला देण्याची मागणीही वाढत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुरजीवरून अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे।